तर आमचे सर्व उमेदवार ठरलेले आहेत असं आमदार नारायण कुचे यांनी म्हटलंय। पक्ष ज्या दिवशी आदेश देईल त्या दिवशी उमेदवार जाहीर करू असंही कुचे यांनी म्हटलंय। अंबड नगर परिषद निवडणुकीवरून नारायण कुचेंचं हे वक्तव्य। अंबड नगर परिषदेत भाजप स्वबळावर लढणार, कुचेंचे हे स्पष्ट संकेत। लोकांची मानसिकता ही पूर्ण भारतीय जनता पार्टीच्या बाजूने आहे, म्हणून एवढे इच्छुक झाले। सांगता येत नाही, कार्यकर्ता गेली 10 वर्षापासून निवडणुका नाहीये, म्हणून डॉक्टर भागवत कराड यांनी स्वबळाचा नारा दिला। त्याला असं जरी अशी एवढी इच्छुक असेल तर सांगता येत नाही, स्वबळावर सुद्धा निवडणुका होऊ शकतात, याच्यात पुढेही शंका वाटत नाही मला। सगळे उमेदवार ठरलेले, पार्टी ज्या दिवशी आदेश देईन त्या दिवशी उमेदवार आम्ही डिक्लेअर करू। राज्य महिला आयोग संविधानिक पदाचा एक स्वतंत्र विभाग आहे आणि राज्यमंत्री पदाचा दर्जाचा ते महिला आयोग, राज्य महिला आयोग आहे। आणि पक्षाच्या ज्या प्रदेशाध्यक्ष आहेत त्यांच्याबद्दल तर मी कुठलंही वक्तव्य केलेलं नाहीये। एवढंच की राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष या पक्षाच्या कार्यकर्त्या असल्यामुळे ती जी काही विचारणा किंवा जी काही वक्तव्य सांगितलेली आहेत ती त्या पत्रामध्ये नमूद नाही। फलटणमध्ये जे डॉक्टर संपदा मुंडे यांच्या आत्महत्या प्रकरणी राज्य महिला आयोगाने जे काही वक्तव्य केलं त्याच्यामुळे महाराष्ट्रात संपूर्ण माता भगिनींमध्ये जनतेमध्ये असंतोषाचं वातावरण निर्माण झालं। त्याच अनुषंगाने तोच राग, तोच असंतोष हा पक्षावर सुद्धा झाला, त्या पक्षाच्या पदाधिकारी असल्यामुळे। त्याच्यामध्ये मी बीडला जाऊन जेव्हा पीडिताच्या कुटुंबाशी माननीय अजितदादा जे पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत यांच्या संवाद दिल्यानंतर आयोगाच्या मताशी सहमत नाही असं त्यांनी जे मत मांडलं किंवा त्यांनी जो त्यांच्याशी बोलले तेच मत मी पुढं सांगितलं। याच्या पलीकडे मी पक्षाची प्रवक्ता म्हणल्यानंतर राष्ट्रीय अध्यक्षांचं आदेश, त्यांच्या सूचना या मी लोकांपर्यंत पोहोचवणं हे माझं पहिलं प्रथम कर्तव्य आहे। त्यामुळे मी कुठेही कुणालाही वाईट वक्तव्य केलेलं नाही असा खुलासा मी त्यांना कायदेशीर दिलेला आहे। दादांना तुम्ही भेटला सकाळी, तर काय नेमकं याच्यामध्ये चर्चा झालेली आहे? जे काही प्रवक्ते पदावरून तुम्हाला काढून टाकण्यात आलेलं आहे त्याबाबत दादांना काय सांगितलं? दादांना याची कल्पना होती का? याची कल्पना माननीय राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा यांना नव्हती। जी काही पक्षामध्ये कार्यप्रणाली असते की बाबा नवीन प्रवक्त्यांची निवड होत असताना हे खरं आहे की त्याच्यामध्ये माझ्यासह आमदार अमोल भाऊ मिटकरी, माझ्या सहकारी भगिनी वैशालीताई नागोडे आम्हाला स्थान देण्यात आलं नाही। याच संदर्भात